बोंबाटच बा किती ता कसू निघाला नाही तर चोरा घ्यायला लागेल. आई अगो मेलस ह्या ढवस असत तुला का मी बैल वाटला काय? हा घाला जो आजपर्यंत बाहेर भीतून नुकून नुकून चालला होता, पण आज तर किती माझ्याच घरात. हा म्हणजे माझी ढाल करून माझा तर रावण बनवायचं ठरवलं होतं काय तुम्ही? गुरुजी त्या मागच्या विषयाचं काय हो? मागचा कुठला विषय? हो म्हणजे आमच्या सोनीचा. सुरेश दादा तो मागचा विषय तेवढा नको. सॉरी. म्हणजे सोनीचा विषय काढला की थोडी भीती वाटते. मी दुसऱ्या गावातून या वाडीत शिकवायला आलोय आणि इथलीच मुलगी, तर ते बरोबर नाही वाटत. मी तुम्हाला मित्र मानला, तुमच्याशी बोलून चालून राहिला, तुम्हाला काय हवं नको तर बघितलं, पण तुम्हाला माझ्या नवऱ्याच्या जागी कधीच नाही मानलं. सोनाली, मी तुम्हाला माझी बायको म्हणून कधी बघितलं नाही. मी तुम्हाला एक चांगली मैत्रीण, एक चांगली मुलगी म्हणूनच बघितलं. फक्त माझ्या एका माहितीच्या माणसाकडून तुम्हाला न कळता माहिती काढत होतो एवढंच. तुमच्याबद्दल कधीही चुकीचा विचार माझ्या मनात आला नाही. असा बाहेरचा शिक्षक जेव्हा एका वाडीत शिकवायला येतो तेव्हा गावातले लोक त्याच्या प्रतिमेकडे बघून आपल्या मुलांना शाळेत पाठवतात. त्या प्रतिमेला मात्र डाग लागलाच. कसं करतील? तू पण आधी नको ती स्वप्न दाखवलीस त्यांना. अरे सरकारी नोकरीतला माणूस ता काय गावातल्या पोरीशी लग्न करणार आहे? तसं नाही गो, आपल्याच वाडी ठावऱ्यातल्या एका पोरीच्या आयुष्याचं सोनं झालं असतं ना, म्हणून आपला पुढे झाला. पण आता चाललं तोंडात मारून घेतल्यासारखं झालं गो. तुला वाटलं खरं, पण समोरच्याचं मन वाचाय तू कमी पडलास. सोनीला गुरुजींनी सांगा बघितलं ना की माझं मस्तकच चढतं, पण त्याचं चांगलं व्हावं हीच माझी मनीषा आहे. पण मग असं का होतंय? त्याची बरोबर माझं मैत्रीचं नातं होतं. मग हा प्रेमाचं खूल कुठनं आलं, खैनं आलं?